मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटली। 80 पैकी 77 जणांना वाचवण्यामध्ये यश, 3 जणांचा मृत्यू। नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्यामुळे बोट दुर्घटना, बोटीवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात। मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती। मंत्रिपद हुकल्यानं नाराज झालेल्या भुजबळांकडून अजित पवारांवरती खापर। ठरलेली बैठक अजितदादांनी न घेतल्याचा गौप्यस्फोट। सर्वांसोबत चर्चा करून भुजबळ पुढचा निर्णय घेणार। भाजपामध्ये जा, आमचा पाठिंबा असेल। समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये भुजबळ समर्थकांचा सूर। अजितदादांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी। भुजबळांनी राजीनामा देऊनच दाखवावा, भुजबळांचे राजकीय वैरी आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं आव्हान। गद्दारीची शिक्षा मिळाल्याची भावना व्यक्त। अमित शहांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळामधून काढून टाकावं, काँग्रेसचे अध्यक्ष खरगेंची मागणी। शहांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांच्या समर्थनासाठी मैदानात। काँग्रेसनं आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत जुन्या घटनांची उजळणी। आंबेडकर विरोधी वक्तव्य करणाऱ्या अमित शहांवरती भाजप काय कारवाई करणार, उद्धव ठाकरेंचा सवाल। शहांच्या निषेधार्थ ठाकरेंचे आमदार थोड्याच वेळात दीक्षाभूमीला भेट देणार। मंत्रिमंडळामध्ये अधिकची खाती मिळवण्यात शिवसेनेला यश। गृहनिर्माण आणि पर्यटन ही 2 नवी खाती नव्याने मिळाल्याची सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्षांप्रमाणे विधान परिषदेचं सभापतीपदही भाजपकडेच। राम शिंदेंची बिनविरोध निवड, उद्या औपचारिक घोषणा। विधानसभेमध्ये मांडलेल्या प्रस्तावावरती आमदारांच्या बनावट सह्या। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप। सह्या केलेल्या 86 पैकी 17 आमदार अधिवेशनातच नसल्याचा दावा। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुका अध्यक्ष विष्णू चाटेला अटक, तर प्रकरणावरून राजकारण शिगेला। शरद पवारांनी संसद भवनामध्ये घेतली पंतप्रधान मोदींची भेट। शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा झाल्याची पवारांची माहिती।